रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण पवित्र अशा चंद्रभागे मातेच्या कुशीमध्ये आहोत आणि अधिक मास म्हणजेच बघा, जसा दीपावलीला बोनस येतं प्रत्येक सर्व्हिसवाल्याला, तसा आमच्या वारकऱ्याचा हा महिना म्हणजे एक बोनस आहे बरं. आणि सुदैवाने आज आमची या वाळवंटामध्ये भेट झाली. कारण तुका म्हणे वाळवंटाला 3 नावं दिली, बरवे, उत्तम आणि नीट. आणि अशा या ठिकाणी भेट झाली आणि खूप आनंद आला. पावल्या झाल्या, फुगडी झाल्या. आपण त्या दिंडीवाल्यासोबत बोलणार आहोत. दिंडी चालक महाराज सोबत येतं. त्यांची किती वर्षाची परंपरा आहे, कशी दिंडी चालते आणि खूप शिस्तमंदी आहेत महाराज. तुम्ही थोडं आमच्या दर्शकांना सांगा या. नमस्कार. नमस्कार. श्री श्री राधा गोपालनाथ संस्थान श्री क्षेत्र पाटणोली आणि ह्या आमच्या संस्थानाला नवनाथ परंपरेतून रेवण सिद्धांची अशी मुख्य परंपरा आहे. आणि त्यामुळे आमच्या ह्या परंपरेने अनादिकालातून असणारी ह्या परंपरेच्या नियमाने आम्ही अधिक मासानिमित्त जवळपास आम्ही एक 700-800 भक्त मंडळी आज पांडुरंगाच्या दर्शनाकरता आलेलो आहोत. तदनिमित्ताने आज सकाळी काकड आरती आणि ही नगर प्रदक्षिणा होत असताना आदरणीय आमचे परमार्थ सहोदर महाराज, नाव काय आपलं? सज्जन महाराज, आदरणीय सज्जन महाराज यांची आम्हाला भेट झाली. आणि माझे जातीचे मज भेटू कोणी हा आनंद द्विगुणित होत असताना महाराज स्वतः आमच्या दिंडीमध्ये नाचले. आज हे पंढरपूर म्हणजे भूवैकुंठ आहे. इथं आल्यानंतर भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. आणि त्या आनंद लुटण्याकरता आणि आपला प्रापंचिक क्षीण भाग निवृत्त करण्याकरता आज समस्त भावी भक्त ह्या पर्वणीच्या काळाला, आम्ही प्रतिपर्वणीच्या काळाला, तसेच आषाढी कार्तिकीलाही आणि माघ वारीलाही फडाचा आम्ही इकडे येत असतो. आणि हे सगळे भाविक भक्त हा आनंद लुटत असतात आणि एकमेकावर नितांत प्रेम करून पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग अशा अवस्थेमध्ये सगळे भाविक भक्त हा आनंद लुटत असतात. आणि असाच आनंद सर्व दर्शकांच्या जीवनामध्ये राहो. तुम्हाला सुख समृद्धी शांती आनंद पांडुरंग परमात्माने देवो ही पांडुरंगाचरणी प्रार्थना करत असताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय, कृष्ण भगवान की जय. धन्यवाद महाराज. कारण आपल्या वारकरी संप्रदायाचा स्तंभ नवनाथ आहे आणि त्याच नवनाथातील असणारी तुमची दिंडीची परंपरा. पण तुम्ही आम्हाला तालुका जिल्हा हे आमच्या दर्शकांना सांगितलं नाही. कारण मच्छिंद्र, गोरक्ष, जालिंदर, कानिफा, चौरंगी, आडबंगी, रेवण, चिरपटी, गहिनी, वटशिदा आणि भरतरी, मीननाथ अशी प्रकारची ही संप्रदाय आहे. नोयन निळवाराय म्हणतात. ऐशापरी नाथ संप्रदायाची थोरी उकलवणी भगवद्गीता प्रगट केली ज्ञानेश्वरी. निळा म्हणे मज उपदेश केला आणि संप्रदाय दिला सकळ जना. आपल्या संप्रदायाचं जे मूळ आहे ते नवनाथ आहे, नाथ संप्रदाय. आणि तुमचं त्या गडाचं ठिकाण म्हणजे कोणतं आहे, तुमचा जिल्हा, तालुका दर्शकांना सांगा आमच्या थोडं. आपल्या संस्थानात श्री श्री राधा गोपालनाथ आणि सद्गुरू रेवण सिद्धनाथ या परंपरेत तालुका पनवेल, जिल्हा रायगड आणि श्री क्षेत्र पाटणोली या पाटणोली क्षेत्रामध्ये आपलं संस्थान आहे. आणि तिथून ही फड परंपरा आमच्या वाडावडिलांनी तिथं स्थापित केलेली आहे. आणि रेवण सिद्धनाथांच्या अनुग्रहानंतर त्या मठाची स्थापना झाली. राधा गोपालनाथ संस्थान श्री क्षेत्र पाटणोली, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, महाराष्ट्र. वा, धन्यवाद दादा. आणि तुमचं एक महत्वाचं मला वाटलं, जसं एखाद्या घरामध्ये 1-2 जर भाऊ असतील, 4 भाऊ असतील तर ते व्यवस्थित चालत नाहीत. तुमच्या दिंडीमध्ये आता महिला पुरुष किती आहेत एकूण? बरं, एवढे मोठे असून पण त्यांना शिस्त फार मोठी आहे. जशी संप्रदायाला शिस्त हवे अशी पण आहे. आणि तुमची दिंडी सोहळ्यामध्ये चालती का, माऊली सोहळ्यामध्ये? हो, आता तसं पाहिलं तर आमची पनवेलवरून आमची पंढरपूर क्षेत्राकरता दिंडी असते. जवळपास प्रदक्षिणेला येऊन जाऊन आमच्या ह्या सोहळ्यामध्ये एक 2,500-3 हजार पब्लिक शेवटच्या म्हणजे आषाढी कार्तिकीच्या वेळेला असते. तत्पश्चात ज्ञानोबरांच्या दिंडी सोहळ्याला सुद्धा विशेष करून पनवेलच्या संस्थानावरून आपल्या आळंदी क्षेत्राकरता भव्य आणि दिंडी असते. याच्यामध्ये या दिंडीमध्ये विशेष सांगायचं झालं तर अनेक गावातली मंडळी असून सुद्धा सर्वांची एकमेकाची काळजी घेणं, सांप्रदायिक जे नियम आहेत ते ह्या दिंडीमध्ये नितांत पाळले जातात. त्याच्यामध्ये शिस्त, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यसन न करणं, एकमेकाला सांभाळून घेणं, एकमेकाला सहकार्य करणं. विशेष म्हणजे ह्या दिंडीमध्ये लक्षाधीश, कोट्याधीश मंडळी अब्जाधीश असताना सुद्धा, आपापल्या घरात प्रपंचात श्रीमंत असताना सुद्धा इथे पत्रावळ उचलण्याची सुद्धा सेवा करतात. म्हणजे आपला प्रापंचिक भाव बाजूला ठेवून
परमार्थिक भाव आनंद लुटण्याकरता ही मंडळी येत असतात. याच्यामध्ये डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, ॲडव्होकेट आहेत. विशेष करून सगळे सुशिक्षित आणि सर्व सांप्रदायिक घराण्यातली मंडळी या दिंडीत चालत असतात. आता ह्या पर्वणीच्या काळात आम्ही एक 500 मंडळी श्री क्षेत्र पंढरपुरात आलेलो आहोत आणि हा आनंद लुटत असताना आज चंद्रभागेच्या या वाळवंटात आपण सर्व गोपाळांचा मेळा एकत्र येऊन आता दिंडीची थोड्या वेळाने सांगता होणार आहे. क्षमा मागतो महाराज, कारण तुम्हाला वेळ आहे झालेली आहे. कारण संप्रदायाचे कार्यक्रम सर्व वेळेला असतात, तरी पण तुमच्या दिंडीचं करावं तेवढं कौतुक. आणि संप्रदायाच्या वतीने, माझ्या सुद्धा युट्यूबच्या चॅनलच्या वतीने तुम्हाला धन्यवाद. मी काय शुभेच्छा देणार, कारण तवोरी नदा नदीचे नाव जवन पावे समुद्राचा ठाव. नदा नदी कुठपर्यंत असते, समुद्राला जाण्यापर्यंत असते, किंवा तवोरी वळा वळ जवन पावे गंगाजळ. तसे आपण पुन्हा आता माऊली सोहळ्याच्या निमित्ताने एकदा भेटू. आपण येणार आहोत पुन्हा या ठिकाणी एका महिन्याच्या नंतर. आता जसा लेकीला दिवाळी दसरा तोची आम्हा सण आणि सखे संत जन भेटतील, आता काय द्यावे त्याशी व्हावी उतराई. महाराज, तुम्ही एवढ्या उन्हामध्ये आणि वाळवंटाच्या उन्हाच्या तडाख्यात थांबलात, आमच्या सोबत बोललात, त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा कोणाला बोलायचं असेल तर थोडीशी वेळेची क्षमा मागून मी थांबतो. रामकृष्ण हरी. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव मौनाथ भगवान की जय की जय.